खवय्यांनो नमस्कार, फार मनापासून तुमचं स्वागत आपल्या गरमागरम ताज्या पौष्टिक आणि खणखणीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. सगळ्यात आधी तर तुम्हाला माहिती आहे, उद्या आहे 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही नवीन वस्तू खरेदी करतो, नवीन वास्तू खरेदी करतो, सोनं नाणं खरेदी करतो. हे सगळं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की करा. येणारं वर्षही तुम्हाला फार आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि अत्यंत सुदृढ आरोग्याचं जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो. चला, आज मी जरा जास्त आनंदात आहे, कारण आज अक्षय तृतीयेच्या पूर्व दिवशी आपल्याकडे नागपूरहून विशेष पाहुणे येणार आहेत. नागपूरहून नाही, खरं तर विदर्भातून येणार आहेत. नागपूर पटकन माझ्या तोंडून का आलं, कारण ती आहे माझी सासूरवाडी. आणि विदर्भातून कुणी आलं की मला वाटतं ते नागपूरहूनच येऊन राहिले ना, पण या विदर्भातले आहेत प्रियंका येसेकरजींना आपण या मंचावरती बोलूयात आणि बघूयात त्यांच्या हातची, त्यांच्या घरची चव. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार सर. प्रियंका ताई, फार मनापासून तुमचं स्वागत. कशा आहात आपण? मी मजेत. छान दिसतंय की हो. हो. वा वा. अक्षय तृतीया स्पेशल. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. काय खरेदी काय केलं? सोनं नाणं? हो, सोनं नाणं तर करतोच, पण आपल्याला पारंपरिक ठेवा पण जपायचा आहे. बरोबर आहे. कारण विदर्भात प्रामुख्याने अक्षय तृतीया खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते, साजरी केली जाते. हो का? हो. तुमच्याकडे काही वेगळा प्रकार किंवा पद्धत आहे? हो, कशी आहे मला जरा सांगाल? नक्कीच. त्या दिवशी म्हणजे पूर्वजांना नैवेद्य दाखवतात. बरं. तर त्यांना जेव्हा नैवेद्य दाखवताना वरण भात, चपाती भाजी, कढी भजी, त्यानंतर सरगुंडे हा प्रकार आहे. सरगुंडे त्यासोबत आमरस, पापड्या करतात गुळाच्या. असं विशेष भरपूर म्हणजे पंचपक्वान्नाची थाळी तयार करतात पूर्वजांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी. बरं, तुम्हाला या वर्षाच्या, या दिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. तुमच्या हाताला खूप छान चव आहे हे आम्ही ऐकलंय. तर आज विदर्भातली ही चव आम्हाला तुमच्या हातची चाखायची आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती प्रियंका ताई इथे आलेल्या आहेत. आपण एक काम करूया, एक गृहिणी आपल्याकडे आलेली आहे, तिचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया अनुवेदकडनं. आवडतात का तुम्हाला गिफ्ट? हो. का नाही. आणि या दिवशी मिळालं तर खूपच छान. तुमच्या हातची स्पेशालिटी काय प्रियंका ताई? आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये वेगवेगळ्या पाटवडी रस्सा असतो, पाटवडी रस्सा, सांबरवडी. हे आता मला गट्टा गोळा भात. तर हे मला आता माहित झालं, कारण तुमचं सासर तिथलं आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात? मी आज साटोरी रेसिपी दाखवणार आहे. सांजोरी सुद्धा म्हणतात, पण आमच्या विदर्भामध्ये साटोरी म्हणतात. चला, विदर्भ स्पेशल पदार्थ आज आपल्याला चाखायचा आहे, पण मुळात घरची चव आहे हे फार महत्वाचं. तुमच्या घरी एवढं चविष्ट कोणी स्वयंपाक करणार असेल तर टाइमपास करू नका. खाली नंबर देतोय, त्याच्यावरती संपर्क करा, त्यांना इथे पाठवा. विदर्भातले असाल, मराठवाड्यातले असाल, पश्चिम महाराष्ट्रातले, कोकणातले, सगळ्या घरच्या चवी या मंचावरती आल्याच पाहिजेत. काय हो? नक्की. बरोबर ना? अक्षय तृतीयेच्या दिवशी विदर्भाच्या जावयाला काही देण्याची पद्धत नाही का विदर्भात? या स्वयंपाकघरात जाऊया. अक्षय तृतीया उद्या आहे आणि आपण त्याच्या मुहूर्तावरती किंवा त्याच्या उंबरठ्यावरती आपण एक छान छान पदार्थ बघूया. साटोरी आपण करणार आहोत, बरोबर? पहिल्यांदा साहित्य काय ते सांगा मला. नक्कीच. रवा, मैदा, गूळ पावडर, डेसिकेटेड कोकोनट, तूप, चारोळी, खसखस, जायफळ पूड, वेलची पावडर आणि मीठ. कृती पहिल्यांदा काय करायची? आपण एक बाउल घेऊयात. काय काय लागणार? रवा घेते. सगळं घेऊ ना? हो, पूर्ण. 2 चमचे मैदा, थोडं मीठ आणि तेल तापवत ठेवूया. मोहन घालायचं आपल्याला. बरं. 2 चमचे फक्त, बस. पुरे. तेल गरम झालेलं आहे. हो, कळकळीत मोहन घालायचं. बर, ठीक आहे. थोडं घाला, बस. पुरे. हो. पुढे थोडं पाणी हवंय, बस. हे सगळं बाइंडिंगचं साहित्य. बाइंडिंग. हो, मस्त. हाताने आपण गोळा मळून घेऊया. विदर्भातले म्हणजे तुमचं सासर विदर्भातलं का माहेर? सासर माहेर दोन्ही विदर्भ. अरे काय सांगू राहिले. याला आपण रेस्ट करायला ठेवूया. किती वेळ? 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून राहिलो आम्ही. आता हे साटोरी आम्हाला करून राहायची आहे, तर आम्ही हे मिश्रण जे आहे ते रेस्ट करायला ठेवून राहिलो. रवा आणि मैद्याचं मिश्रण आपण छान रेस्ट करत ठेवलं. 10-15 मिनिटं झाकून ते आता छान मौसूद झालेलं आहे आणि बांधून आलंय. पुढे काय? आपल्याला स्टफिंग साठी तसं हे करून घ्यायचं. हो, हा घ्या चमचा. मी गूळ पावडर घेतलेली आहे. आपण अख्खा गूळ किसून सुद्धा घालू शकतो. हो. त्यानंतर सुकं खोबरं. एक मिनिट, मी घालू काय? चालेल. बघा. हा, पुरे. गूळ पावडर थोडी घेऊ जास्त.
गोड व्हायला हवी. हा त्यानंतर चारोळी वा, वा, थोडी वा. क्रश करून घेतलेली आहे. भरड केली आहे चारोळीची. हा, हा. ही फुटायला दाताखाली नको. आली की फार मस्त वाटतं बघा. खसखस, विदर्भाचा आवडीचा पदार्थ खसखस. बघा जायफळ पावडर. हा खसखस आणि अगदी जायफळ थोडं. जर जास्त घातली बस, बस, तर पुरे. कार्यक्रम होऊन जाईल. वेलची पावडर वेलची पावडर. हे ड्रायस मिक्स करून घ्यायचं आहे. घ्या. तुम्हाला खरं सांगू का, साटोरी काय, करंजी काय, अनारसा काय, मोदक काय, याच्यामध्ये सारण कमी भरलं ना की मला फार राग येतो. ते खुळखुळ असू नये असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. दाताखाली यायला हवं, म्हणजे ते अगदी पारीस तोंडाला लागायला नव्हे. देर यू आर असं मला वाटतं. भरलेली हवी. हा आपल्याला पोळपाट लागेल. बर. छोट्या आता छोट्या एक काम करू, आपण जे साहित्य नंतर लागणार आहे ते इकडे घेऊ. छोटा गोळा घेऊया. तुमचा स्वभाव कसा आहे? चिडका आहे, शांत आहे, हसरा आहे? काय माहिती, घरच्यांना माहिती. मग घरचे काय म्हणत असतील ना आता एवढ्या वर्षात काहीतरी, अगं प्रियंका तू फारच किरकिरी बाबा, असं काहीतरी. नाही, किरकिरी नाहीये मी. हा ते महत्वाचं. मग कशी आहे? हसरी? हा, हसरी आहे. खरं सांगा, घरातले ऐकतायत? हो हो हसरी, पण राग आला की जात नाही मग. हा, मला काय नवीन नाही हे. अगदी पातळ करून घ्यायची आपल्याला. हो, तुम्ही अगदी इतकी सुंदर पातळ एकसारखी लाटताय. हो हो छान वाटतंय बघायला. तोपर्यंत मी तेल तापत ठेवू का? हो, तेल तापट. म्हणजे वेळ नाही वाया जाणार. बरोबर. आपण पारी लाटून घेतलेली आहे. सारण टाकून घेऊया. बरं. कडेने असं पाणी लावून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर यावर दुसरी पारी. ठेवायची. वा, मस्त. अक्षय तृतीया उद्या आहे, पण आज त्याच्या मुहूर्तावरती आम्ही आज छान विदर्भातली स्पेशल ही साटोरी करत आहोत. आणि प्रियंकाताई खास विदर्भातून आपल्याकडे इथे आलेले आहेत. तर फारच मस्त. सणासुदीच्या मुहूर्ताला असं गोड झालं की मला फार आवडतं. परत लाटून घ्यायचं का हे? नाही नाही, काटेरी चमच हवा आहे. काटेरी चमचा. बरं, अक्षय तृतीया विदर्भात अजून वेगळ्या पद्धतीने साजरी करतात का? हो. काय मला जरा म्हणजे सांगा. तेव्हा ते माठाचं पण महत्व आहे. त्या दिवशी माठ घेतात, मडकं घेतात, हं. त्यात पाणी भरून ठेवतात. आणि वाळा प्रकार आहे आमच्याकडे. हो तो गवतासारखा दिसतो, बरोबर. पण अगदी थंड असतो. तर विदर्भात फार उन्हाळा आहे तेव्हा. वाळ्याचा पडदा सुद्धा आपण लावतो ना घराघराला. हो हो हो. हा तर तो वाळा म्हणजे पाण्यामध्ये टाकतात हा. आणि त्यात पाणी भरून ठेवतात. आणि त्या माठाला चंदनाचे 5 बोट लावतात, हळद कुंकू वाहतात आणि ते माठ भरून ठेवतात. बर. आणि बरेच आहेत की विदर्भामध्ये, जसं आता पूर्वज जे गेले आहेत, तर तुम्ही म्हटलं जावयाला मान, तर जावयाला आणि म्हणजे मुलीला बोलवतात त्या दिवशी. आणि वर पित्तर म्हणतात त्या दिवशी. आणि त्यांना खाऊ घालतात, जे सगळं पंचपक्वान जे बनवलं आहे ते. आणि अगदी म्हणजे पूर्वज आल्याप्रमाणे त्यांचं स्वागत करतात. त्यांना अहेर पण देतात, सगळं करतात. त्या दिवशी त्यांचे पाय सुद्धा धुतात आणि अगदी म्हणजे मानपान मिळतो त्या दिवशी.